महाराष्ट्राचे ऑलिम्पिकपटू पॅरिसमधली जागतिक पंच आणि सगळ्यात महत्त्वाचे नीरजच्या यशामागे कायम त्याच्याबरोबर असणारे त्याचे शिल्पकार असणारे आदिल सुमारीवाला आपल्याबरोबर आहेत। आदिलजी, खरं तर कौतुक करावं लागेल कारण की टोकियो ऑलिम्पिकपासून तुमचं धडपड बघतोय की नीरज पदक विजेता झाला पाहिजे, ॲथलेटिक्समध्ये पदक आलं पाहिजे। आज आनंदाचा दिवस आहे, बॅक टू बॅक पदक आलेलं आहे। जरी पदकाचा रंग वेगळा असला तरी कामगिरी मात्र उंचवली आहे। नाही, आज जो ह्याचा परफॉर्मन्स होता तो टोकियो गोल्ड मेडल मिळाला त्या रफली 2.5 मीटर जास्त होता। 2.5 मीटर त्याच्याच जास्त होता। तिथे गोल्ड मेडल मिळालं ठीक आहे, पण इथे सिल्वर मेडल मिळालं। सीझन बेस्ट परफॉर्मन्स आहे। त्याला इंजरी होतं, ही इज रिकवर्ड फ्रॉम इंजरी आणि डायमंड लीगमध्ये पण पार्टिसिपेट नाही केलं होतं, म्हणजे त्याचं कॉम्पिटिशन थोडा कम होतं। ट्रेनिंग थोडी कम होती बिकॉज ऑफ इंजरी, पण तो एक चॅम्पियन आहे आणि राईट मोमेंटला त्यांनी करून दाखवलं की मी चॅम्पियन आहे। आज खरं तर रनवेचा त्याचा प्रॉब्लेम होता, पण जी मनाची शक्ती आहे, आपल्या मनाच्या शक्तीवर, स्वतःच्या हिमतीवर, माइंड पॉवरवर असा हा मेडल बॅक टू बॅक आपण भारताने परत खेचून आणलं आहे। नाही, त्याचा माइंड एकदम स्ट्रॉंग आहे आणि ते प्रेशर घेत नाही, कारण तो असंच सोचतोय की फ्युचरमध्ये मला सोचायचं नाही काय करायचं काय नाही करायचं, काय होईल काय नाही होईल। पास्ट म्हणजे जो झाला तो झालं, आत्ता ही मोमेंटमध्ये मला काय करायचं आहे तो त्याच्यावर फुल फोकस करतो आहे। एव्हरी थ्रो जो तो करतो आहे की आता काय करायचं आहे मला की माझा थ्रो चांगला होईल। तो बघतो नाही की राईटमध्ये कोण आहे, लेफ्टमध्ये कोण आहे, युरोपवाल्याने किती केलं, पाकिस्तानीने किती केलं, आफ्रिकावाल्याने किती केलं, ते काय बघतच नाही। तो सांगतो मला करायचं आहे आणि माझा बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे, आणि आज त्यांनी सीझन बेस्ट परफॉर्मन्स करून दाखवलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरजला आज जे टफ फाईट होतं, भारत पाकिस्तान जसं आपलं क्रिकेट बघतो, हॉकीची मॅच बघतो तसा फील आलेला खरं होता। आणि पाकिस्ताननी जरी पाऊल घेतलं तरी नीरजची कामगिरी ही तितकीच महत्त्वाची आहे। नाही, बघा, आज 2 थ्रो पाकिस्तानींनी ओव्हर 90 मीटर्स केलं आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड केलं, पण फील्डमध्ये 4 लोक असे होते ज्यांनी 90 मीटर्स प्लस केलं होतं, पण नीरजने त्याला हरवून सिल्वर घेतलं। मग तो इम्पॉर्टंट आहे, तो चॅम्पियनची एक साईन आहे की असं कंडिशनमध्ये मेडल घ्यायचं। भारताच्या नीरजनी सलग दुसरं मेडल जिंकलं आहे, पण आजच्या ह्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे 2 खेळाडूचे सर्वेश होता, आपला अविनाश साबळे होता। महाराष्ट्राच्या खेळाडूंबाबत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दर्जा उंचवत चाललेला आहे, तो पदकाकडे निश्चितच येत्या काळात जाईल। नाही, बघा, महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एक स्कीम घेतलेली होती, गो फॉर गोल्ड स्कीम होती। तो असं स्कीम्स आहे, पण त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करायची गरज आहे। आय एम नॉट सॅटिस्फाईड जो चाललं आहे काम, आम्ही पूर्ण कोशिश करू की त्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे। गव्हर्मेंटची हेल्प घेऊ, गव्हर्मेंटची मीटिंग करू आणि बघू कसं गव्हर्मेंट, जसे की इंडियन गव्हर्मेंट फार हेल्प करतो आहे, ॲथलीटला सर्व सपोर्ट करतो आहे। मिशन ऑलिम्पिक सेल आहे, टॉप स्कीम आहे, तसंच आपण महाराष्ट्रासाठी करू। फील्डमध्ये 4 लोक असे होते ज्यांनी 90 मीटर्स प्लस केलं होतं, पण नीरजने त्याला हरवून सिल्वर घेतलं। मग तो इम्पॉर्टंट आहे, तो चॅम्पियनची एक साईन आहे की असं कंडिशनमध्ये मेडल घ्यायचं। भारताच्या नीरजनी सलग दुसरं मेडल जिंकलं आहे, पण आजच्या ह्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे 2 खेळाडूचे सर्वेश होता, आपला अविनाश साबळे होता। महाराष्ट्राच्या खेळाडूंबाबत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दर्जा उंचवत चाललेला आहे, तो पदकाकडे निश्चितच येत्या काळात जाईल। नाही, बघा, महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एक स्कीम घेतलेली होती, गो फॉर गोल्ड स्कीम होती। तो असं स्कीम्स आहे, पण त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करायची गरज आहे। आय एम नॉट सॅटिस्फाईड जो चाललं आहे काम, आम्ही पूर्ण कोशिश करू की त्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे। गव्हर्मेंटची हेल्प घेऊ, गव्हर्मेंटची मीटिंग करू आणि बघू कसं गव्हर्मेंट, जसे की इंडियन गव्हर्मेंट फार हेल्प करतो आहे, ॲथलीटला सर्व सपोर्ट करतो आहे। मिशन ऑलिम्पिक सेल आहे, टॉप स्कीम आहे, तसंच आपण महाराष्ट्रासाठी करू आणि आमची स्पोर्ट्स इम्प्रूव्ह करू। महाराष्ट्रामध्ये ग्रामीण जागावर जाऊ, तिथे टॅलेंट सर्च करू आणि इलीट ॲथलीटला तसंच सपोर्ट देऊ।
निश्चितच ज्याप्रमाणे नीरजला महाराष्ट्र राज्य शासनाने मदत केली आहे, केंद्र शासनाने मदत केली आहे, तीच जर मदत राज्य शासनाने दिली तर नीरज चोप्रासारखे खेळाडू निश्चितच आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीतही घडतील 100%. असाच विश्वास आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केला आहे. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.